कोल्हापुरात खळबळ, घरात बसून तरुणाचे अपहरण, जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण. कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगाव येथे एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. घरातून एका तरुणाचे कथित अपहरण करून त्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वडगाव पोलीस ठाण्यात 7 जणांसह एक अनोळखी व्यक्ती विरोधात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव येथे घडली आहे. या प्रकरणी रामचंद्र शंकर जाधव यांनी फिर्याद दाखल केली असून फुलाची शिरोली येथील प्रशांत उबाळे, आदिनाथ नरसिंगे, रोहित सातपुते, प्रताप भोरे, अली तानेखान, विशाल कांबळे, अनिकेत कांबळे आणि एका अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 26 मे रोजी मध्यरात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास आरोपी फिर्यादीच्या घरी पोहोचले व त्यांनी घरातील भाडेकरूंच्या मुलाबाबत चौकशी करत होते.